नमस्कार, प्रणिता रटाटे यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे। ही कोथिंबीर वडी करायला अगदी सोपी आहे आणि झटपट तयार करून होते। चला तर आपण कोथिंबीर वडी करायला घेऊया। कोथिंबीर वडी करण्यासाठी इथे मी 3 वाट्या कोथिंबीर चिरून घेतली आहे। ही कोथिंबीर मी आधी स्वच्छ धुवून निथळून ठेवली होती आणि मग चिरून घेतली आहे आणि याच्यासाठी तुम्ही फ्रेशच कोथिंबीर वापरा। आपण जेवढी कोथिंबीर घेतली आहे त्याचा निम्मा भाग बेसन घ्यायचा आहे। इथे 3 वाटी कोथिंबीरीसाठी मी 1.5 वाटी बेसन घेतला आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालणार आहे किंवा चवीनुसार घालायचं। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। या बेसनाचा आपल्याला घोळ करायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घालून बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आणि याच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला थोडं पाणी घालून ह्याचा छान असा पातळ घोळ करायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथपर्यंत आपल्याला पातळ घोळ बनवून घ्यायचा आहे। मी हा घोळ तयार करण्यासाठी इथे 1 ग्लास पाणी एवढं वापरलं आहे, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। आता हे आपला घोळ तयार आहे। त्यानंतर मी इथे एक ताट घेतलं आहे वडी थापण्यासाठी। त्याला सुरुवातीला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत, म्हणजे आपण जी वडी थापणार आहोत ती सहज या ताटातून निघेल। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून छान परतून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी मिरची आणि लसूणची पेस्ट घातली आहे, तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। छान परतून झालं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालते आणि 2 चमचे तीळ घातले आहेत। हे देखील आपण परतून घ्यायचे। त्याच्यानंतर मी इथे जी कोथिंबीर चिरून घेतली आहे ती घालून घेते। कोथिंबीर देखील आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायची आहे। गॅसची आच मंदच ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता कोथिंबीर परतून तिची साईज कमी झाली आहे, म्हणजे ती कमी झाली आहे। आता हे आपलं परतून झालं आहे, त्यामध्ये मी बेसनचं घोळ तयार केला आहे, तो बेसन आपण घालून घेणार आहोत। एका हाताने बेसन ओतायचं आणि दुसऱ्या हाताने सतत हलवायचं, नाहीतर मग बेसनाचे गठ्ठे व्हायला सुरुवात होते। हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर सतत ढवळत बसायचं आहे, जोपर्यंत ते घट्ट होत नाही। बेसन असल्यामुळे मिश्रण लगेच घट्ट होते। आपल्याला सतत चमचा हलवत जे गठ्ठे बनतात ते चमच्याने फोडून घ्यायचे आणि मिश्रण सतत ढवळायचे। तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण घट्ट झालं आहे। या प्रकारे गोळा तयार झाला की समजायचं आपलं मिश्रण वडीचे तयार आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण ताटमध्ये काढून घेऊया। तेल लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपण काढायचं आहे। वडीचे मिश्रण गरम असल्यामुळे मी इथे स्पॅच्युलाचा वापर करत आहे। स्पॅच्युलाला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि असं प्रेस करून आपल्याला हे वडीचं पीठ सेट करून घ्यायचं आहे। हे सेट करून झालं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया, मग त्याच्या वड्या करायला घेऊ। वडीचं थापलेलं मिश्रण छान थंड झालं आहे आणि चांगलं सेट देखील झालं आहे। आता आपण सुरीच्या मदतीने वड्या कट करून घ्यायच्या। मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या कट करत आहे। तुम्हाला हव्या असतील तशा लहान मोठ्या त्रिकोणी साईजच्या वड्या कट करून घ्या। या वड्या फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर देखील करू शकता, जेव्हा खायच्या आहेत तेव्हा तळून तुम्ही ताटामध्ये वाढू शकता। तुम्ही पाहू शकता सुंदर अशा वड्या कट करून झाल्या आहेत। वडीला टेक्स्चर देखील अगदी छान आलं आहे। आता आपण या वड्या फ्राय करून घेऊया। तेल चांगलं गरम झालं आहे। आता तेलामध्ये मी वड्या सोडून घेते। एका वेळेला कढईत जेवढ्या तेलामध्ये वड्या मावतील तेवढ्याच घालायच्या, म्हणजे त्या छान तळल्या जातात। आणि तेलावरचे बुडबुडे थोडे कमी झाले की वड्या चमच्याने थोड्या हलवून घ्यायच्या आणि मध्यम आचेवर या वड्या तळून घ्यायच्या। वडीची एक बाजू छान तळली गेली आहे। आता या सगळ्या वड्या मी चमच्याने पलटी करून घेते आणि दुसरी बाजू देखील लाल होईपर्यंत छान तळून घेते। कोथिंबीरच्या वड्या तळून झाल्या आहेत। तुम्ही पाहू शकता वड्यांना असा छान रंग आला आहे लालसर। आता या सगळ्या वड्या मी काढून घेते। खरपूस अशा कोथिंबीर वड्या तळल्या आहेत। याच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या वड्या आहेत त्या देखील तळून घेते। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि समोरचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। ते बटन दाबलं की तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल आणि तुम्ही माझ्या सगळ्या रेसिपीज बघू शकता। रेसिपी पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद।